म्हणजेच रहिवाशांना भाडं घेण्याचा पर्याय म्हाडाकडून यंदा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आलाय। या रहिवाशांच्या बँक खात्यात म्हाडाकडून दर महिना 20,000 रुपये जमा केले जाणार आहेत। मात्र यासाठी संबंधित धोकादायक इमारतीतील सर्व कुटुंबांना भाड्याचा हा पर्याय स्वीकारावा लागणार आहे। जीवितहानी तसंच इतर अप्रिय घटना टाळणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितलेलं आहे। या वर्षी जे 96 बिल्डिंग आपण डिक्लेअर केलेलं आहे आणि भविष्यात मध्ये पण जे बिल्डिंग अशा प्रकारे धोकादायक C1 स्ट्रक्चर ऑडिट नंतर डिक्लेअर होणार आहे, इथे वास्तव करणारा जे लोक असेल त्यांना तर आपण पर्याय व्यवस्था देऊ शकत नाही किंवा तर पर्याय व्यवस्था दिला पण त्यांना रेंट घ्यायची मानस असेल तर अशी परिस्थितीमध्ये म्हाडातर्फे त्यांना रिकामी केल्यानंतर त्याला 20,000 रुपये महिना रितसर त्याच्या आपण SOP केलेला त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही जमा करणार आहोत। या करताना आपला एकच अपेक्षा आहे की बिल्डिंगमध्ये तर 20 कुटुंब वास्तव करत असेल उदाहरण तर त्यामध्ये सर्व लोकांनी हे पर्याय स्वीकारावं लागेल।